नमस्कार. पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थ वाडीतील तुळस. विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे श्री स्वामी सुमंताश्रमजी महाराज. संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन सौ मधुमती मकरंद करंबेळकर. पाचवी मंजिरी. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे 5 प्रकारचे भौतिक वायू शरीरात असतात. प्राण, प्रह उपसर्ग अनय ह्या धातूपासून प्राण हा शब्द निर्माण झाला आहे. अनय म्हणजे हालचाल करणे. ह्या प्राणवायूमुळेच आपण हालचाल करीत असतो. त्याच्या अनुपस्थितीत कार्य, हालचाल घडत नाही. अपान, अपान वायू आपण शरीराद्वारे उत्सर्जित करत असतो. व्यान, व्यान हा संपूर्ण शरीरभर पसरलेला असतो. त्यामुळेच रक्ताभिसरण, ब्लड प्रेशर होते. उदान, उदान हा वायू कंठस्थानी स्थित असतो, ज्यामुळे आपण ध्वनी निर्माण करू शकतो, गाणे गाऊ शकतो. समान, हा वायू नाभीस्थानी स्थित असतो. पचनक्रिया या समान वायूमुळे होते. शरीर प्रसन्न ठेवण्याचे कार्य हा समान वायू करतो. मूलाधाराच्या मार्गे कुंडलिनी जागृत करण्याचे कार्य हा समान वायू करतो. मनोमय, अन्नमय, प्राणमय, आनंदमय असे 4 प्रकारचे कोश असतात. मनोमय कोश. मनोमय कोश म्हणजे आपल्या मनात ज्याबद्दल विशिष्ट ओढ, हेतू असते ते कारण परिपूर्ण होते, तो मनोमय कोश. अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे जे अन्न आपण ग्रहण करतो त्याचे पचन होते, त्यास अन्नमय कोश असे म्हणतात. प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजेच शरीरात असणारा प्राण, जीवाचे चैतन्य म्हणजेच प्राणमय कोश. आनंदमय कोश. आनंदमय कोश म्हणजेच जीवात्म्याला झालेला आनंद. हा आनंद 3 प्रकारात दर्शविला जातो: हर्ष, मोद, प्रमोद. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या दर्शनाने झालेल्या आनंदास हर्ष असे म्हणतात. त्या प्रिय व्यक्तीच्या भेटीने झालेल्या आनंदास मोद असे म्हणतात. याहीपेक्षा अत्युच्च आनंदाची पातळी म्हणजे प्रमोद. याला स्वानंद, आत्मानंद, परमानंद व ब्रह्मानंद असे म्हणतात. तसेच योगी, भोगी, रोगी व विरागी यातील फरकही सद्गुरूंनी येथे सांगितला. योगी जो 1 वेळा अन्न ग्रहण करतो. भोगी जो 2 वेळेला अन्न ग्रहण करतो. रोगी जो 2 पेक्षा अधिक वेळेला अन्न ग्रहण करतो. त्यागी जो शरीराचाच त्याग करतो. तर विरागी म्हणजे या सगळ्यापेक्षा वेगळा असतो, तो विरागी होय. धन्यवाद.